श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. सर्वांना मी तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या आजच्या माहितीला सुरुवात करते. चातुर्मास हा 4 महिन्यांचा कालावधी आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी चातुर्मासाची सांगता म्हणजे समाप्ती होते. आषाढी एकादशीला भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीर समुद्रामध्ये योग निद्रेस जातात असे म्हटले गेलेले आहे आणि यानंतर 4 महिन्यांसाठी या पृथ्वीचा सांभाळ करण्यासाठी ते शिव परिवाराला नेमतात. तर 4 महिने हे शिव परिवाराला समर्पित आहे. जसे की श्रावण महिना हा संपूर्णपणे शिवशंकर भगवान महादेव यांना समर्पित आहे आणि भाद्रपद महिना हा गणपती बाप्पासाठी समर्पित आहे. अश्विन महिना हा माता पार्वतीला आणि कार्तिक महिना हा कार्तिकेय यांना समर्पित आहे. तर या चातुर्मासात या 4 महिन्याच्या काळात देव झोपलेले असतात. या 4 महिन्यांच्या भगवानाच्या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती ह्या प्रबळ होऊ लागतात आणि त्यांचा त्रास आपल्याला म्हणजे प्रत्येक मनुष्यगण ह्याला होऊ शकतो. त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण होण्यासाठी घरोघरी महिला संकल्पयुक्त 4 महिने कोणतेही एखादे व्रत करतात आणि या 4 महिन्यामध्ये संकल्पयुक्त कोणतेही एखादे व्रत आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी, संरक्षणासाठी करावं असं सुद्धा सांगितले जाते. या चातुर्मासामध्ये विविध प्रकारच्या सेवा, व्रतवैकल्य केले जातात. त्याच्यामध्ये एक प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे मुंजाला जेवू घालणे. म्हणजे ज्या मुलाचे मुंज झालेले आहे, ज्याचे लग्न झालेले नाही, अशा मुलाला घरी बोलवायचे आणि 4 महिने दुपारी किंवा मग रात्री एका वेळचे जेवण त्या मुलाला जेवू घालायचे. दुसरे म्हणजे पंचामृत सोडणे व्रत. तिसरे व्रत असते ते म्हणजे लाखोळी व्रत. म्हणजेच महादेवाला 4 महिने 1.25 लाख पांढरी फुलं अर्पण करणे किंवा मग 1.25 लाख बेलपत्र अर्पण करणे किंवा एखादे धान्य 1.25 लाख अर्पण करणे किंवा या 4 महिने एखाद्या सवाष्ण महिलेला बोलवायचे आणि दररोज तिला हळद कुंकू लावून तिला तिची ओटी भरायची आणि आपल्या यथाशक्ती किंवा आपल्या इच्छेने किंवा त्या महिलेच्या इच्छेने तिला काही चहा, कॉफी किंवा काही तिला जे खावंसे वाटत असेल ते तिला खाण्यासाठी आपल्या घरामध्ये द्यायचे. किंवा मग एखाद्या सवाष्ण महिलेला आपल्या घरात 4 महिने दुपारचे किंवा संध्याकाळचे जेवण तिला एका वेळचे आपल्या घरात जेवू घालायचे. अशी वेगवेगळ्या प्रकारची व्रत ह्या 4 महिन्यामध्ये केली जातात. मुख्यत्वे करून ह्या महिन्यामध्ये गोपद्म व्रत हे करण्याला अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे. गोपद्म व्रत कसे करावे याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड झालेला आहे. ज्यांना कोणाला गोपद्म व्रत चातुर्मासामध्ये करायचे आहे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी ते चेक करावं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक नक्की देईन. तुम्ही त्या ठिकाणी लिंक पाहून नक्कीच गोपद्म व्रत कसे करायचे आहे ते पाहू शकता. गोपद्म व्रताबरोबरच तुळशी अर्चन हे व्रत देखील चातुर्मासामध्ये केले जाते. तुळशी अर्चन ह्या सेवेचे, ह्या व्रताचे आपण सुरुवात आषाढी एकादशी पासून करू शकतो किंवा जे कोणते व्रत तुम्हाला चातुर्मासामध्ये करायचे आहे त्या सर्व व्रतांची सुरुवात आषाढी एकादशी पासून सुरू करू शकता. बाकी चातुर्मासात जरी तुम्हाला शक्य नसेल तर ही आषाढी एकादशी जी आहे ती वर्षामध्ये ज्या 24 एकादशी येतात त्यातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. जे लोक वर्षभरातील कोणतीच एखादी देखील एकादशी करत नाही अशी लोक अगदी घरोघरी लहान मुला मुलींपासून अगदी मोठ्या थोरांपर्यंत आषाढी एकादशीचे व्रत करतात. मग या दिवशी तरी किमान तुळशी अर्चनची सेवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये नक्की करायची आहे. तुळशी अर्चन करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करायची गरज लागत नाही किंवा आपल्याला काहीही बाहेरून विकत आणायचे देखील गरज लागत नाही. हे सामान गोळा करा, हे करा असं काहीही आपल्याला वेगळं करावं लागत नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या दारामध्ये तुळस ही असतेच असते. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप म्हणजे तुळशीच्या रोपाला हात लावायचा नाही. तुळस आपण तोडायची नसते. म्हणून एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्या दारातील जी तुळस आहे, तुळशीच्या रोपातली तुळस आपण तोडून घ्यायची आहे. तुळशीची पानं तोडून घ्यायची आहे किंवा मग आपण बाहेरून म्हणजे बाजारातून विकत घेऊन आणलं तरी देखील चालणार आहे. आपण जर आपल्या घरातील दारासमोरील जी तुळशीचे रोप आहे
त्या तुळशीमधून जरी पानं घेतली तरी देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये तुळशीची पानं मिळणार नाही। म्हणून आपण जास्त प्रमाणामध्ये बाजारातून तुळशीची पाने विकत आणावी। आपल्याला तुळशीची अर्चन सेवा करण्यासाठी 1001 तुळशीची पाने लागणार आहेत, म्हणून आपण बाजारातूनच तुळशीची पाने घेऊन यायची आहे। जर बाजारात देखील आपल्याला 1001 तुळशीची पानं मिळाली नाहीत तरी देखील काही हरकत नाही। जी काही आपल्याकडे तुळशीची पानं अवेलेबल आहेत, उपलब्ध असतील, म्हणजे 1 असेल, 5 असेल, 7 असेल, 21 असेल, ती पानं देखील चालतील। आषाढी एकादशीच्या नंतर सकाळी उठल्यावरती छान आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे। सूर्याला जल अर्घ्य द्यायचे आहे, आपली देवपूजा करून घ्यायची आहे। आपल्या देवघरामध्ये जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर आपल्याला छान अभिषेक करून घ्यायची आहे। विठ्ठलाची मूर्ती नसेल, तुमच्याकडे जर बालाजी तिरुपतीची मूर्ती असेल किंवा विष्णू भगवानाची मूर्ती असेल किंवा प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ कृष्ण यांची मूर्ती असेल तरी यापैकी कोणतीही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल त्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। कारण ही सर्व रूप ही विष्णूंची म्हणजे भगवान विष्णूंचीच अवतार आहेत। छान असं आपण पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना आपल्याला जर पुरुष सुक्त म्हणता आलं तर आपण ते नक्की म्हणावे। म्हणणे शक्य नसेल तर आपण यूट्यूबला लावून फक्त म्हणजे आवाज ऐकून आपण अभिषेक केला तरी देखील चालेल। हे देखील शक्य नसेल तर अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला मनातल्या मनात नामस्मरण करायचं आहे। त्याच्यानंतर मूर्ती छान स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करून घ्यायची आहे, तिला देवघरामध्ये ठेवायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी काही तुळस आणलेली आहे ती तुळस आपण एका ताटात घ्यायची आहे। आपण विष्णूंच्या मूर्तीला किंवा बाळगोपाळांच्या मूर्तीला किंवा पांडुरंगाच्या मूर्तीला गंध लावून घ्यायचा आहे, धूप दीप ओवाळून घ्यायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी तुळस घेतलेली आहे ती तुळस आपल्या समोर ठेवायची आहे आणि भगवान विष्णूंची जी विष्णू सहस्त्र नामावली आहे, म्हणजे भगवान विष्णूंचे 1001 जी नावं आहेत ती म्हणत आपल्याला 1 तुळशीचे पान भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे। तुम्हाला जर देवघरामध्ये 1001 तुळशी पत्र अर्पण करणे शक्य नसेल, म्हणजे त्या ठिकाणी जागा होत नसेल, तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी अशी करू शकता। म्हणजे एका पाटावर किंवा चौरंगावरती आपल्याला मूर्ती ठेवायची आहे भगवंत विष्णूंची आणि त्याच्यानंतर आपण विष्णूंची मूर्ती ठेवून झाल्यानंतर तिथे धूप दीप आपण लावायचा आहे, दिवा त्यांना लावायचा आहे, आरती त्यांची करून घ्यायची आहे आणि नंतर 1001 त्यांची नावं विष्णू सहस्त्र नामावली म्हणत त्यांच्या चरणी तुळस अर्पण करायची आहे। आता जर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी 1001 तुळशीची पत्र पानं मिळाली नाही तरी काही हरकत नाही। जेवढी पानं आपल्याकडे आहेत ती एखाद्या ताटलीमध्ये किंवा तांबणामध्ये ठेवायची आहे, त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि त्याच्यानंतर विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे भगवान विष्णूंची 1001 नावं म्हणायची आहेत आणि जेवढीही तुळशी पत्र त्या ताटामध्ये असतील ती तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे किंवा बाळकृष्ण किंवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायची आहे। बघा, आपण प्रत्येक जण माता महालक्ष्मीच्या पाठीमागे पळत असतो। आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहावा, आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक कमतरता येऊ नये म्हणून सर्वच जण घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा पूजन करत असतात। आपल्या मेहनतीला छान यश मिळावं, आपल्या घरात जे पैसा येतो तो टिकून राहावा असे प्रत्येकालाच वाटते। म्हणून ह्यासाठी आपण लक्ष्मीच्या वेगवेगळ्या सेवा व्रत वैकल्य करतो, उपाय तोडगे करत असतो। पण काही केल्या जी काही आपली सिच्युएशन असते म्हणजे खूप काही चांगली कमाई होते ती स्टेबल राहत नाही। थोडे दिवस छान सुखाचे दिवस येतात आणि नंतर परत जी स्थिती आहे तीच परत आपल्यावर येते। थोडा वेळ छान सगळं व्यवस्थित चालतं आणि नंतर परत आपले डाऊन होतो, म्हणजेच स्थिर काहीही राहत नाही, कोणत्याही प्रकारची स्टेबिलिटी आपल्या जीवनात राहत नाही। याचे कारण का तर आपण पैशासाठी माता लक्ष्मीच्या मागे धावतोय आणि आपण सर्वांना ठाऊक आहे माता लक्ष्मी ही चंचल आहे, लक्ष्मी ही आज आहे तर उद्या नाही आहे। मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावी यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करावी लागेल। कारण अशी एक जागा आहे ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही, तिथेच ती स्थिर राहते। ती म्हणजे ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचा वास आहे, ज्या ठिकाणी भगवान विष्णू राहतात
ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर प्रमाणात राहते, तिथून ती कधीही जात नाही। त्याच्यामुळे एकादशी किंवा चातुर्मास सोडा, अगदी 12 महिने तुम्ही ज्या काही सेवा करता त्यासोबतच तुम्ही जर विष्णू सहस्त्रनाम आपल्या नित्यसेवेतच आपण पठण करायला लागलो, तेव्हा तेव्हा माता लक्ष्मी ही आपोआप आपल्यावर प्रसन्न होईल। जेव्हा आपण विष्णू भगवानांची सेवा करणार तेव्हा माता लक्ष्मी ही स्वतः आपल्या घराकडे आकर्षित होणार आणि तुमचं जे काही व्यवसाय, उद्योगधंदा, नोकरी असेल, तुमच्या घरातील जी काही मंडळी बिझनेस, शॉप जे काही असेल ते करत असतील, त्या उद्योगधंद्यांमध्ये त्यांची आपोआप प्रगती होत जाईल। कारण तुमच्या घरामध्ये दररोज भगवान विष्णूंची सेवा केली जाते, त्याच्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेलच। त्यासोबतच माता लक्ष्मी देखील स्वतःहून आपोआप तुमच्याकडे येईल आणि जी कुठेतरी आपल्या घराची, कुटुंबाची, व्यक्तींची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे ती पुढे होत आहे, प्रगती होत आहे असा आपल्याला स्वतःला अनुभव यायला लागेल। त्यामुळे खूप काही अवघड गोष्टी केलेल्या आहेत, हातामध्ये काही धागा बांधला आहे, किती ब्रेसलेट्स घातले आहेत, या वस्तू इथे ठेवल्या म्हणजे पैसा येतो असे काहीही नाही, जादूची काठी कुठेही भेटत नाही। आपण हातात, गळ्यात काहीही घातले तरीही पैसा आपल्याकडे आकर्षित होत नसतो। आपल्याला जर सुखसोयी, पैसे पाहिजे आहेत तर कष्ट हे आपल्याला 100% करावेच लागतात, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून हे जे काही भगवंतांचे स्तोत्र, मंत्र आहेत यांची आपल्याला नित्य नेमाने दररोज सेवा करायची आहे। या सेवा केल्याने आपल्याला अगदी एका रात्रीस काही चमत्कार दिसणार नाही। ह्या सेवा करताना आपल्याला 2 महिने, 3 महिने अवकाश लागतील। त्याचबरोबर कुठेतरी मोठं पैशाचा घंगाळ आपल्याला मिळालेला आहे, पैशांचा वर्षाव आपल्याला झालेला आहे असे देखील होणार नाही, परंतु हळूहळू आपल्याला या सेवेचा अनुभव नक्की दिसू लागणार आणि पॉझिटिव्ह रिझल्टच आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु सेवा ही नक्की सातत्याने केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला अनुभव हा मिळतो। अगदी हे स्तोत्र, मंत्र एवढे दिव्य आहेत की आपल्याला एक वेळ अशी येईल की आपले दोन्ही हात देखील आपल्याला कमी पडतील, एवढे आपले भगवंत आपल्याला ओंजळीमध्ये देतील। एवढे प्रभावी असे या सेवे महत्त्व आहे, तेवढ्या प्रभावी दिव्य अशा या सेवा आहेत। परंतु या सेवेमध्ये आपला विश्वास असायला हवा, अगदी श्रद्धेने आपण विश्वास ठेवून या सेवा केल्या पाहिजेत। त्याचबरोबर सातत्याने या सेवा आपल्याकडून केल्या गेल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या कामामध्ये प्रामाणिक राहायला हवे आणि आपल्या कामासोबत जोडीला या सेवा करणे, त्याचबरोबर संयमाने आपण करणे हे महत्त्वाचे आहे। ज्या ठिकाणी सेवा भाव असतो, ज्या ठिकाणी सेवा ह्या पूर्ण शुद्ध अंतःकरणातून केल्या जातात, विश्वास ठेवून केल्या जातात, त्या ठिकाणी सर्व काही छानच घडते, तिकडे छान पॉझिटिव्ह रिझल्ट्सच आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीचे अर्चन करायचे आहे। फक्त आषाढी एकादशीच नव्हे तर प्रत्येक महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण बाळकृष्णांना किंवा मग पांडुरंगांना तुळशीचे अर्चन हे करू शकतो। नक्कीच ह्याने तुम्हाला छान अनुभव येतील। त्याचबरोबर अगदी नित्य सेवेमध्ये दररोज आपण देवपूजा करत असताना देखील बाळकृष्णांना, विष्णूंना किंवा पांडुरंगांना अगदी एक तरी तुळशीचे पान अर्पण करून विष्णू सहस्त्र नाम म्हटले तरी देखील आपल्याला छान रिझल्ट्स आपल्या आयुष्यात पाहायला मिळतील। तर आजची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल आपल्या या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।